आपण स्वतःहून दर्शनाला गेलं आणि देवाचं स्वतःहून आपल्याला बोलवणं आलं, यात फरक असतो. तर आज तसंच काहीसं झालं. मी गेले होते ATMचा पिन अपडेट करायला, पण ते झालं नाही. मग तोंडात मारल्यासारखं पुन्हा निघून येत होतं. तर नारायणगावमध्ये मला जावं लागलं होतं त्याचा पिन अपडेट करण्यासाठी. तर रस्त्यातून येताना आम्हाला निमदरीचे देवीचं दर्शन करायचं मनात नव्हतंच काही, पण रस्त्यातून येताना जर देवीचं मंदिर लागतंय तर दर्शन केल्याशिवाय काय आम्ही जात नसतोय. तर रस्त्यात मंदिर लागलंच तर तसंच आम्ही दर्शनही करून घेतलं आणि भारी वाटतं असं कधीतरी अधूनमधून देवांचं कोणत्यातरी दर्शन करायला जाणं. तसं शक्यतो बाहेर जाणं कुठं होत नाही. तर जसं होतं तसं मग आपण शक्य ते करणं काहीच हरकत नसती. तर एक-एक करून आम्ही सगळ्या देवांचं दर्शन करून घेतलं. त्याच ठिकाणी जी दिमदरीची देवी आहे, त्याच ठिकाणी असे बाहेरच्या भागामध्ये मंदिरं आहेत. नंतर मग आम्ही महादेवाच्या पिंडीचं पण दर्शन करून घेतलं. तिच्या पप्पाचं आणि तिचं दर्शन झाल्यानंतर मी दर्शन करून घेतलं. कारण एकाच वेळी सगळ्यांना दर्शन आतमध्ये करणं शक्य होत नाही, म्हणून एका-एकाने दर्शन करून घेतलं. नंतर या देवींचं पण दर्शन करून घेतलं आणि नंतर निघालो आम्ही घराकडे जायला. तर घराकडे जाताना ही मॅडम तिच्या पप्पांच्या पुढंच जाऊन बसली होती आणि स्वतःकडे आल्याच्यानंतर कळालं की भाऊजी शेतामध्ये पिकांना पाणी भरत होते. तर मी फर्स्ट टाईम बघितलं असं पाणी भरताना, याच्या अगोदर नव्हतं बघितलेलं. तर तिथं आल्याच्यानंतर थोड्याच वेळात तिचे बाबा तिला दिसले पिऊला. मग ती कुठं दम काढते. मग ती सगळं तुडवत-ताडवत तिच्या बाबाकडं निघाली होती. ती तर गेली तिच्या बाबाकडं. पण मी बघत होते की हे पाणी कसं इकडून येतंय, कसं सगळीकडं म्हणजे सगळं पिकांना पोचतंय. तर ती मस्तपैकी तिच्या बाबासोबत जाऊन हंबाला वगैरे भेटून आली आणि नंतर घरी आलो तर यांनी कोंबड्या